स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत। कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केलेली होती आणि त्याचेच पडसाद मोठ्या प्रमाणात उमटलेले होते। कुणाल कामराने ज्या ठिकाणी ही पोयम जी आहे, हा जो कॉमेडी शो आहे परफॉर्म केलेला होता, तो स्टुडिओ फोडण्यात आलेला होता। कुणाल कामरावर 3 गुन्हे दाखल झाले, त्याला समन्स सुद्धा पाठवण्यात आलेले होते, पण कुणाल कामरा अजून तरी मुंबई पोलिसांसमोर हजर झालेला नाहीये। हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे कुणाल कामरा जिथे कुठे आहे तिथून तो आपले ट्विट्स जे आहे सोशल मीडियावर त्याची जी मतं आहेत ती मांडतच आहे। आणि अशातच आता बुक माय शो आणि कुणाल कामरामधला वाद समोर आलेला आहे। कुणाल कामराने भलं मोठं पत्र जे आहे ते बुक माय शोला लिहिलं आहे आणि त्याचे शोज जे आहे, त्याचे जे परफॉर्मन्स आहे ते डिलिस्ट बुक माय शोने केलेले आहेत असा आरोप कुणाल कामराने केलेला आहे। त्यावर बुक माय शोने सुद्धा उत्तर दिलेलं आहे। त्याच्यामुळे कुणाल कामरा आणि बुक माय शो मधला हा वाद नेमका काय आहे आणि सोशल मीडियावर कशा प्रकारे लोकांनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं तर शिवसेनेचे जे नेते आहेत राहुल कनाल यांनी बुक माय शोला एक पत्र लिहिलेलं होतं। आता हे पत्र त्यांनी काय लिहिलेलं होतं की कुणाल कामरा जे काही स्टँड अप कॉमेडी करतो किंवा जे काही त्याचे व्हिडिओज असतात, त्याचे परफॉर्मन्स असतात, त्याच्यातून अशांती निर्माण होते, त्याच्यातून वाद निर्माण होतो, त्याच्यामुळे त्याचे जे काही शोज असतील ते डिलिस्ट करावे असं पत्र राहुल कनाल यांनी बुक माय शोच्या सीईओंना लिहिलेलं होतं। स्वतः त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यानंतर एक बातमी समोर येते। इंडिया टुडेने स्वतः ही बातमी केलेली आहे जी कुणाल कामराने त्याच्या ट्विटरवर शेअर केली। बुक माय शोने कुणाल कामराचे सगळेच शो डिलिस्ट केले अशी बातमी इंडिया टुडेने केली आणि त्यावर कुणाल कामराने रिप्लाय दिला आणि तो काय म्हणतो तर तुमचा प्लॅटफॉर्म बुक माय शोला तो असं म्हणतो की तुमचा प्लॅटफॉर्म माझे शोज लिस्ट करण्यासाठी अवेलेबल आहे का? नसेल तर हरकत नाही। आणि यानंतर कुठलंच उत्तर बुक माय शो कडून कुणाल कामराला येत नाही आणि त्यानंतर कुणाल कामरा एक भलं मोठं लेटर बुक माय शोला लिहितो आणि जाब विचारतो। आता कुणाल कामराने लेटरमध्ये काय लिहिलेलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊ आणि त्यावर बुक माय शोने काय उत्तर दिलं त्यावर सुद्धा परत एकदा कामराने उत्तर दिलं। हा सगळा जो ट्विटर वॉर आहे हा आपण जाणून घेऊयात। कुणाल कामराने लेटरमध्ये काय लिहिलं तर डिअर बुक माय शो, मला अजून माहिती नाहीये की तुमचा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी अवेलेबल आहे की नाही, पण माझ्या ऑडियन्ससाठी माझं मत आहे की कुठल्याही प्रायव्हेट बिझनेसला रेटिंग देणं मला पटत नाही किंवा बायकॉट वगैरे करणं सुद्धा पटत नाही। माझ्या ऑडियन्ससाठी मी हे सगळं करतो। पुढे कुणाल कामरा असं म्हणतो की बुक माय शो जे काही करत आहे ते त्यांच्या बिझनेससाठी ठीक आहे। मी समजू शकतो तुम्हाला सरकारसोबत चांगले संबंध बनवून ठेवायचे असतात। मला माहिती आहे की मुंबई जिवंत मनोरंजनासाठी एक प्रमुख केंद्र आहे। सरकारच्या सपोर्ट शिवाय कोल्ड प्ले किंवा गन्स अँड रोजेस असे शोज होणं पॉसिबल नाहीये हे सुद्धा त्याने म्हटलेलं आहे। मुद्दा हा नाहीये की मला तुमच्या लिस्टिंगमधून तुम्ही हटवू शकत नाही। मुद्दा हा आहे की आमच्या लिस्टिंगवर तुमचा एक्सक्लुझिव्ह अधिकार असतो आणि तो फक्त तुमचाच अधिकार असतो। म्हणजेच तुम्ही आमचे कुठलेही शोज हटवू शकता, हा अधिकार फक्त तुम्हाला आहे असं कुणाल कामराने इथे थेट म्हटलेलं आहे। पुढे तो असं म्हणतो की तुम्ही तुमच्या वेबसाईटवरून आर्टिस्टला शोज लिस्ट करण्यासाठी परमिशन देत नाही, याचा अर्थ तुम्ही आम्हाला आमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू देत नाही। तीच ऑडियन्स जिच्यासाठी मी 2017 ते 2025 पर्यंत परफॉर्म केलेला आहे। त्याच्यामुळे कामराने असा आरोप केलेला आहे की तुम्ही आम्हाला आमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू देत नाही, कारण कुठले शोज डिलिस्ट करायचे हा अधिकार फक्त तुम्हाला आहे। पुढे तो असं म्हणतो की तुम्ही प्रत्येक शोच्या लिस्टिंगवर 10% कमिशन घेता, म्हणजेच जो कोणी तिकीट बुक करेल बुक माय शोवर त्याचं कमिशन जे आहे 10% हे बुक माय शोला मिळतं असं कामराने म्हटलेलं आहे। कोणताही कॉमेडियन कितीही मोठा किंवा लहान असला तरी ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक दिवस 6 ते 10 हजार रुपये तो खर्च करतो। ॲडव्हर्टायझिंगसाठी हा खर्च त्याला करावा लागतो आणि हा एक्स्ट्रा खर्च आर्टिस्टला उठवावा लागतो असं कामराने म्हटलेलं आहे। पुढे त्याने थेट असं म्हटलेलं आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगते, अख्खं भलं मोठं लेटर मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, पण मेन मुद्दा त्याने जो लास्टला मांडलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याने असं म्हटलेलं आहे, अशी रिक्वेस्ट केलेली आहे की मला माझ्या सोलो परफॉर्मन्सवाल्या शोजमधून जी काही ऑडियन्स तुमच्यापर्यंत आलेली आहे त्यांचे कॉन्टॅक्ट द्या, त्यांचा कॉन्टॅक्ट डेटा द्या, जेणेकरून मी माझा इज्जतीत पुढे जो शो आहे तो कंटिन्यू करू शकतो, किंवा असं त्याने म्हटलेलं आहे तुम्ही जे काही माझे शोज असतील ते डिलिस्ट करू नका।
एकतर तुम्ही माझे शोज तुमच्या प्लॅटफॉर्मवरून हटवू नका, किंवा जर तुम्हाला ते हटवायचे असतील तर आतापर्यंत तुमच्याकडे जी काही माझ्या शोजसाठी ऑडियन्स जमा झालेली आहेत, ज्यांनी माझ्या शोजचे तिकीट घेतलेले आहेत, त्या सगळ्या ऑडियन्सची इन्फॉर्मेशन जी आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, ती मला द्या, जेणेकरून ते माझ्यापर्यंत पोहोचतील आणि माझ्या शोजला येतील, मी स्वतंत्र माझा शो घेऊ शकतो, असं कुणाल कामराने त्याच्या लेटरमध्ये म्हटलेलं आहे. आता कुणाल कामराच्या या भल्या मोठ्या लेटरवर बुक माय शोने उत्तर दिलेलं आहे. ऑफिशियल स्टेटमेंट म्हणत त्यांनी सुद्धा एक लेटर जे आहे ते याला उत्तर म्हणून दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं तर बुक माय शो एक प्लॅटफॉर्मच्या रूपात तिकीट विक्री करतं, जे की भारतीय कायद्याचं पालन करतं. आमच्या भूमिकेविषयी पब्लिक डोमेनमध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या. लाईव्ह शोचे तिकीट विकण्यासाठी आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. शोची लिस्टिंग किंवा डिलिस्टिंगचा निर्णय आयोजक किंवा व्हेन्यूवाले घेतात. आम्ही कोणत्याही कलाकाराला आमच्या वेबसाईटवर तिकीट विकण्यापासून रोखू शकत नाही. कोणत्याही परफॉर्मन्सचा कंटेंट, मग तो कोणताही असो, ही कलाकाराची आणि आयोजकांची जबाबदारी असते, आमची नाही. विविध धार्मिक श्रद्धा असलेल्या नागरिकांना एकत्र आणणं हाच आमचा उद्देश आहे. निपक्षपातीपणे आम्ही आमचा व्यवसाय करतोय. देशाच्या कायद्याला आम्ही बांधील आहोत आणि पुढेही आम्ही आमचा व्यवसाय हा करत राहू, लोकांना एकत्र आणण्याचं काम करत राहू, असं बुक माय शोने म्हटलेलं आहे. उत्तर देताना बुक माय शोने थेट सांगितलेलं आहे की आम्ही फक्त तिकीट विकण्यासाठी लोकांना एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करतो, जेणेकरून ते तिकीट विकू शकतात त्या प्लॅटफॉर्मवर, पण शो लिस्ट करणं किंवा डिलिस्ट करणं हे आमचं काम नाही, असं डायरेक्ट बुक माय शोने म्हटलेलं आहे. आम्ही जेव्हा या संबंधात काही माहिती काढली, जे काही आर्टिस्ट असतील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जे काही सोलो शोज असतात, सोलो शोज जेव्हा त्यांना करायचे असतात तेव्हा ते डायरेक्ट बुक माय शोवर जाऊन त्यांचा शो लिस्ट करतात आणि अशा वेळेला बुक माय शो त्यांच्यापर्यंत पोहोचतं. बुक माय शो त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याला अप्रुव्हल देतं. त्याच्यामुळे ॲट लास्ट कुठला शोचे तिकीट बुक माय शोवर विकले जाऊ शकतात किंवा कुठला शो लिस्ट करायचा हे ॲट लास्ट बुक माय शोज ठरवतं. त्याच्यामुळे जर कुठला शोज बुक माय शो या प्लॅटफॉर्मवरून हटवला गेला असेल तर दोन लोकांची ही जबाबदारी असू शकते, एकतर बुक माय शो किंवा तो आर्टिस्ट. त्याच्यामुळे कुणाल कामराने हे शोज हटवलेले नाही आहेत, याचा अर्थ बुक माय शोने हे शोज हटवले असू शकतात असा त्याचा एकूणच अर्थ निघतो. पण बुक माय शोने डायरेक्ट असं थेट म्हटलेलं आहे की आमचा हा रोल नाहीये, आम्ही हे शोज डिलिस्ट करत नाही, ते आमचं काम नाहीये, ते व्हेन्यूवाले किंवा आयोजकांचं काम आहे. यावर कुणाल कामराने जी रिॲक्शन दिलेली आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हैराण झाल्यासारखी ही रिॲक्शन आहे. एकूणच जर आपण बघितलं तर पुढे याला आता बुक माय शो काय उत्तर देतं किंवा कुणाल कामरा पुन्हा याच्यावर काय म्हणतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत असं आपण बोलू शकतो, कारण त्याचे शोज जर आपण बघितलं तर ते हटवले गेलेले आहेत आणि त्यामुळे आता कुणाल कामराचा पुढचा शो कधी येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्यांवर आता पुढे कशा प्रकारचे पडसाद उमटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला एकूणच या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. एका आर्टिस्टचे जेव्हा असे शोज जे आहेत ते हटवले जातात ते योग्य आहे का, याला जबाबदार कोण आहे, तुमचं यावर काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.